आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. महाराष्ट्रात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून वाद चिघळला आहे. या निर्णयाला विरोध करत रिक्षाचालक आणि मालक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संपाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने मराठीप्रेमी नागरिकांना आवाहन करत नवा उपक्रम सुरू केला आहे. राज्यभरातील रिक्षांवर मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं, माझ्या रिक्षात तुम्ही बसू शकता असे स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांना इशारा दिला आहे. मराठी बोलणार नाही, समजणार नाही अशांना धडा शिकवला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच क्लॅश करण्याची हिंमत दाखवा असे म्हणत त्यांनी विरोधकांना थेट आवाहन दिले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली आजपासून ज्या उपनगरातल्या रिक्षा आहेत तिकडे आज आम्ही कार्यक्रम हाती घेतलाय. मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं आणि माझ्या रिक्षात तुम्ही बसू शकता. या उपक्रमाला आज आम्ही सुरुवात करतोय महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व मराठी प्रेमी, महाराष्ट्रप्रेमी जनतेला आमचं आव्हान आहे की ज्या रिक्षांवर हा स्टिकर दिसेल त्या रिक्षांनीच आपण शक्यतो प्रवास करावा अशी आमची विनंती राहील या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही असं जे माच करणारे लोक आहेत, मला असं वाटतं त्यांना धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे. आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक कर्मचारी सेनेतर्फे आम्ही घेतलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अशा कुठल्याही संपाला आम्ही पाठिंबा देणार नाही. जे मराठी रिक्षावाले आहेत तिथे या संपात सहभागी होणार नाहीत आणि रस्त्यावर रिक्षेची वाहतूक चालू राहील. जे अमराठी लोक आहेत त्यांनी करून तर एकदा हिंमत तर दाखवावी क्लॅशेस करायची. मग बघू, ज्यांना महाराष्ट्रात मराठी बोलायची लाज वाटते ते क्लॅशेस करणार आणि आम्ही ते सहन करायचे. सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा, म्हणजे आम्हाला बंदोबस्त करता येतो. कुठल्या भागाला ते हिंदी बोल भाग म्हणतात हे मला बघावं लागेल. आणि इतर जे परिसर आहेत, मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये सगळे मराठीच भाग आहेत. इथे कुठलाही हिंदी भाग किंवा कुठल्याही घाटकोपरची भाषा गुजराती नाही. सदावर्तेंच्या बद्दल बोलू नका. आक्रमक भूमिका घेऊन घरातच बसायचंय त्यांना, त्याच्या पुढे काय जात नाहीत ते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला आम्ही काही विचारत नाही. सगळ्यांनी मराठी बोललं पाहिजे हा आग्रह आमचा पहिलाच आहे आणि त्याची सुरुवात पण झालेली आहे. आणि आता आपण जर बघाल तर लोक मराठी बोलतात आणि शिकण्याचाही प्रयत्न करतात आणि ही चांगली गोष्ट आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका.